हा स्टुडंट्स, पाठीमागच्या तासाला आपण बघा पहिल्या लेक्चरला बेसिक कन्सेप्ट ऑफ बायोलॉजी त्यामध्ये आपण फादर ऑफ बायोलॉजी आठवते का बघा, अरिस्टॉटल. फादर ऑफ बॉटनी थिओफ्रास्टस. फादर ऑफ झुलॉजी अरिस्टॉटल. फादर ऑफ जेनेटिक्स मेंडेल. त्यानंतर आपण सिलेबस लिहून दिलेला आहे. एकूण आपल्याला 16 टॉपिक आहेत. यापैकी आजच्या तासाला आपण पहिलाच धडा आहे, पहिला टॉपिक आहे लिव्हिंग वर्ल्ड. लिव्हिंग वर्ल्डचा आज आपण अभ्यास करणार आहोत. याच्यामध्ये सुरुवातीलाच बघा, याचा तुम्ही तुमच्या पद्धतीनं एक्स्ट्रा अभ्यास घरी करायचा आहे. कॅन यू रिकॉल मध्ये 3 प्रश्न विचारले. डिफरन्स बिटवीन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग. सजीव आणि निर्जीव यामध्ये फरक काय असेल? कॅन यू रिकॉल मध्ये लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग म्हणजे काय? लिव्हिंग कशाला म्हणायचं, सजीव म्हणजे काय आणि निर्जीव म्हणजे काय, यामध्ये फरक काय असेल? त्यानंतर ज्यांना आपण समजा लिव्हिंग म्हणतो त्या लिव्हिंगचे गुणधर्म कोणते असतील? कॅरेक्टर्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम कोणते? कॅरेक्टरिस्टिक स्पेशल फीचर, खास गुणवैशिष्ट्ये सजीवांचे गुणधर्म कोणते? अँड ऑल ऑर्गॅनिझम्स आर सिमिलर ऑर डिफरंट. सर्वच्या सर्व सजीव एकसारखे आहेत का? ऑल ऑर्गॅनिझम आर सिमिलर. या प्रश्नांची उत्तर या टॉपिक मधून शोधायचे आहेत. लिव्हिंग वर्ल्ड हा आपल्याला पहिला टॉपिक दिलेला आहे. याच्यामध्ये हे बघा 2 शब्द हे लक्षात ठेवा, अबायोटिक अँड बायोटिक कंपोनंट्स. अबायोटिक अँड बायोटिक कंपोनंट्स म्हणजे घटक. पृथ्वीवरती अर्थवरती आपल्या सभोवताली डिफरंट टाइप ऑफ अबायोटिक अँड बायोटिक कंपोनंट आहे. अबायोटिक म्हणजेच काय आणि बायोटिक म्हणजेच काय, शब्दांचे अर्थ लक्षात ठेवा. अबायोटिक अँड बायोटिक कंपोनंट्स. अबायोटिक मीन्स नॉन लिव्हिंग थिंग्स. बघा इकडे लक्ष द्या, नॉन लिव्हिंग थिंग्स. नॉन लिव्हिंग थिंग्स म्हणजेच काय, अजैविक घटक. नॉन लिव्हिंग थिंग्स म्हणजे अबायोटिक. आणि बायोटिकचा अर्थ काय बघा, बायोटिक म्हणजेच काय, लिव्हिंग थिंग्स जे सजीव आहेत. फ्रॉम बॅक्टेरिया टू ह्यूज एनिमल्स, एलिफंट किंवा नष्ट झालेले जे प्राणी आहेत डायनोसॉर सारखे. बॅक्टेरिया असतील, यामध्ये प्लांट असतील, एनिमल असतील, अनेक प्रकारचे सजीव. बायोटिक कंपोनंट. 2 शब्दामध्ये फरक लक्षात ठेवा. 2 महत्वाचे शब्द आहेत. अ मीन्स ऍबसेंट, लिव्हिंग थिंग्स. बायोटिक, अबायोटिक म्हणजेच काय, नॉन लिव्हिंग थिंग्स किंवा नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे सजीव नाहीत त्यांना आपण अबायोटिक म्हणतो. अबायोटिक कंपोनंट्स कोणते आहेत? याच्यामध्ये स्टोन्स आहे, सॉइल माती आहे, वाईट आहे, रेडिएशन्स आहेत, सनलाइट आहे, वॉटर आहे. हे सगळे अबायोटिक कंपोनंट. आणि बायोटिक कंपोनंट्स लिव्हिंग ऑर्गॅनिझमला बायोटिक म्हणायचं, बायोटिक कंपोनंट्स. बघा याच्यामध्ये 2 शब्दामध्ये महत्वाचं काय लक्षात ठेवायचं, अबायोटिक म्हणजेच काय, नॉन लिव्हिंग थिंग्स कॉल्ड अबायोटिक. आणि हा शब्द एक ड्रॉप करायचा फक्त. राहिलेला जो शब्द आहे लिव्हिंग थिंग्स कॉल्ड बायोटिक ऑर्गॅनिझम ऑर बायोटिक कंपोनंट. लिव्हिंग असतील तर बायोटिक. कॅरेक्टर्स ऑफ प्रॉपर्टीज ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सजीवांचे गुणधर्म कोणते? कशाला आपण सजीव म्हणू शकतो? सजीवांचे कॅरेक्टर कोणते? बघा आपण मानव प्राणी, आपल्या सभोवताला असणारे इतर आपले जे पाळीव प्राणी आहेत किंवा काय सरपटणारे प्राणी आहेत, इन्सेक्ट आहेत, बर्ड्स आहेत, बॅक्टेरिया आहेत, फंगस आहेत, ह्यांचे सर्वसाधारण गुणधर्म कोणते? कोणत्या ऑर्गॅनिझमला आपण लिव्हिंग म्हणू शकतो? कॅरेक्टर्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम कोणते? गुणधर्म कोणते?
कॅरेक्टर्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, बेसिक मूलभूत सगळ्यांच्या मध्ये हे गुणधर्म आहेत. बेसिक प्रॉपर्टीज, बेसिक प्रिन्सिपल्स, तत्व कोणते, सजीव आपण कशाला म्हणू शकतो. बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लिव्हिंग थिंग्स, बेसिक प्रिन्सिपल ऑफ लाईफ, सजीवांचे गुणधर्म कोणते, कशाला आपण सजीव म्हणू शकतो. हे 6 पॉइंट तुम्ही लक्षात ठेवायचे. आपल्या पहिल्याच टॉपिक मध्ये लिव्हिंग वर्ल्ड फर्स्ट पेज वरती हे 6 प्रिन्सिपल दिलेले. बेसिक प्रिन्सिपल ऑफ लाईफ, एक एक पॉइंट परीक्षेच्या दृष्टीने तयार करायचं. आणि याच्या अगोदर तुम्हाला 10वी 9वी या वर्गामध्ये हे तुम्हाला झालेलं आहे. बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ कोणते, एक तर एनर्जी अँड केमिकल मॉलिक्युल्स, वेल ऑर्केस्ट्रेटेड growth and development, reproduction, dies and response, हे सजीवांचे गुणधर्म आहेत. कॅरेक्टर्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, मोस्टली यामध्ये पण काय ड्रॉबॅक आहे, दोष आहेत, यामध्ये पण एक्सेप्शन आहे, त्रुटी आहे. बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ, फर्स्ट वन इज द एनर्जी. एनर्जी म्हणजेच काय, कार्य करण्याची क्षमता, कॅपॅसिटी टू वर्क. आपण जे नेहमी दैनंदिन आपली जी कामं आहेत, ही कामं कशावरती आहेत, एनर्जी. ऑल ऑर्गॅनिझम रिक्वायर एनर्जी, सर्व सजीवांना ऊर्जेची गरज असते. अँड केमिकल मॉलिक्युल्स, सर्व सजीवांच्या मध्ये एकसारखे केमिकल मॉलिक्युल आहेत, म्हणजे प्रोटीन्स आहेत, कार्बोहायड्रेट्स आहेत, व्हिटॅमिन्स आहेत, अमिनो ऍसिड आहेत, हे सगळे केमिकल मॉलिक्युल आहेत. कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, एनर्जी अँड केमिकल मॉलिक्युल. ऑल ऑर्गॅनिझम, ऑल लिव्हिंग थिंग्स, ऑल लिव्हिंग बीइंग्स, ऑल लिव्हिंग बीइंग्स किंवा ऑल लिव्हिंग थिंग्स, ऑल ऑर्गॅनिझम रिक्वायर एनर्जी. ऑल ऑर्गॅनिझम ऑब्टेन एनर्जी फ्रॉम सराउंडिंग मीडियम. प्रत्येक सजीव अन्न शोधतो म्हणजे ऊर्जा मिळवतो. टू ऑब्टेन एनर्जी they require for growth and development साठी सजीवांना केमिकल मॉलिक्युलची गरज असते. they require chemical molecules and organism shows metabolism. Metabolism, it involves catabolism and anabolism. मेटाबॉलिझम म्हणजेच काय, आपण जे अन्नपदार्थ खातो किंवा प्राणी वनस्पती यांना फूडची गरज आहे, त्याच्यामध्ये काय होतं, मेटाबॉलिझम. मेटाबॉलिझम म्हणजेच काय, कॅटाबॉलिझम अँड ॲनाबॉलिझम. आता या शब्दांचे अर्थ लक्षात ठेवा. मेटाबॉलिझम इन्क्लूड, कॅटाबॉलिझम म्हणजे ब्रेकडाऊन ऑफ फूड, ब्रेकडाऊन ऑफ सबस्टन्स, डिग्रेड तोडणे, अन्न पदार्थांचे तुकडे तुकडे करणं, कॅटाबॉलिझम. ब्रेकिंग ऑफ मॉलिक्युल्स, ब्रेकिंग ऑफ सबस्टन्स, ब्रेकिंग ऑफ कंपाऊंड्स कॉल्ड कॅटाबॉलिझम. and making new molecules for growth and development of body called anabolism. फक्त दोन शब्द लक्षात ठेवा. कॅटाबॉलिझम मीन्स ब्रेकिंग, ब्रेकडाउन ऑफ सबस्टन्सेस, and making new molecules from breaking substance, food materials, preparation of making new molecule called anabolism. All organisms require energy to survive life. जीवन जगण्यासाठी सर्व सजीवांना एनर्जीची गरज असते. एनर्जी ऑब्टेन फ्रॉम सराउंडिंग मीडियम. प्रत्येक सजीवांच्या मध्ये ऊर्जा मिळवणं, अन्न पदार्थ, हॅबिटॅट हे वेगळं आहे. प्रत्येक सजीवांचं लक्षण कोणतं आहे बघा. कॅरेक्टर्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, बेसिक प्रिन्सिपल ऑफ लाईफ, ऑल ऑर्गॅनिझम रिक्वायर एनर्जी अँड केमिकल मॉलिक्युल्स. Metabolism process, it involves catabolism, breakdown of material, breakdown of substance and making new molecules म्हणजे प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फॅट, व्हिटॅमिन हे तयार करणं म्हणजे एनाबॉलिझम. कॅटाबॉलिझम. सेकंड प्रिन्सिपल्स, कॅरेक्टर्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ऑल ऑर्गॅनिझम्स आर वेल orchestrated. Well orchestrated means construct their bodies, build their bodies from birth to end, death पर्यंत. All organism
require energy, they obtain energy and produce new product by various biological process like metabolism, मग याच्यामध्ये कॅटाबॉलिझम आहे, एनाबॉलिझम आहे, रेस्पिरेशन आहे, डायजेशन आहे, एक्सक्रीशन आहे. Well orchestrated, all organisms require energy and by using energy they produce new products for itself and other organisms. Use of intelligence, and for example here's growth and development of organisms. Growth, for example sand mounds and boulders. Sand mounds and boulders म्हणजेच काय, वारुळ असतील मातीमध्ये, मातीचा ढिगारा तुम्ही बघितलेला आहे, सर्व शक्यतो जास्तीत जास्त शेतकऱ्यांची मुलं आहेत. बोल्डर्स अँड सँड माउंड्स म्हणजे वाळूचे ढीग तयार होतात, वाळू तयार होते नदीमध्ये, ओढ्यामध्ये, समुद्रामध्ये. बोल्डर्स वाळू तयार होतात, वाळवी, मुंगी हे वाळू तयार करतात, हे वाढतात, याची वाढ होते. बट दे आर नॉट ए स्पेसिफिक फीचर ऑफ ग्रोथ. आणि मग समजा सँड माउंट्स किंवा बोल्डर्स आहेत, बाउल्डर्स आणि सँड माउंट्स यांना आपण सजीव म्हणत नाही, एक्सेप्शन आहेत. थर्ड प्रिन्सिपल, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. ऑल ऑर्गॅनिझम्स ग्रोथ्स. Growth means increase their size, shape, capacity. Growth and development. All organisms shows properties, characters like growth and development. And at the end of aging process of body, जसं वय वाढत जाईल त्या पद्धतीनं वय वाढल्यानंतर मेटाबॉलिझमची प्रोसेस नष्ट होते, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट डिक्रीज होते, स्टॉप होते. प्रिन्सिपल ऑफ लाईफ, एनर्जी अँड केमिकल मॉलिक्युल्स, वेल ऑर्केस्ट्रेटेड ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. ग्रोथ इज अ स्पेसिफिक और नॉन स्पेसिफिक. ग्रोथ इज डेफिनेट और अनडेफिनेट. इन ॲनिमल, प्राण्यांच्या मध्ये बघा, ग्रोथ ही डेफिनेट आहे, म्हणजे ठराविक वयापर्यंत वाढ होते. इन प्लांट ग्रोथ इज इनडेफिनेट. प्लांट मध्ये अमर्यादित वाढ होते. ग्रोथ कंटिन्यू ऑकर इन प्लांट अँड इन ॲनिमल ग्रोथ ऑकर इन शॉर्ट पिरियड ऑफ टाइम. म्हणजे ग्रोथ, वाढ जे आहे हे सर्व सजीवांचं लक्षण आहे. काहींच्या मध्ये आयुष्यभर वाढ होत असते, काहींच्या मध्ये ठराविक कालावधीमध्ये वाढ होत असते, काहींच्या मध्ये डेफिनेट ग्रोथ आहे, काहींमध्ये इनडेफिनेट ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ बॉडी. वेल कन्स्ट्रक्टेड ऑफ बॉडी हे सजीवांचा गुणधर्म आहे, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. अँड एजिंग प्रोसेस ऑफ बॉडी. एज झाल्यानंतर, वय झाल्यानंतर प्लांट अँड ॲनिमलची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट थांबली जाते, रिड्यूस होते. त्यानंतर फोर्थ प्रिन्सिपल आहे रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन म्हणजे प्रजनन. रिप्रोडक्शन, प्रत्येक सजीव काय करतो बघा, नवीन सजीवांना जन्म देतो. द कॅपॅसिटी ऑर एबिलिटी ऑफ. कॅपॅसिटी, प्रत्येक सजीवांची क्षमता असते. द कॅपॅसिटी ऑर एबिलिटी ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम टू प्रोड्यूस, तयार करणे, to produce new individuals. नवीन सजीवांना जन्म देणं, नवीन सजीव तयार करणं स्वतःसारखे, इट्स ए रिप्रोडक्शन. कॅपॅसिटी ऑफ ऑल ऑर्गॅनिझम टू प्रोड्यूस न्यू इंडिव्हिज्युअल ऑफ इटसेल्फ सिमिलर टू देमसेल्फ, स्वतःसारखे. फॉर एक्झाम्पल मँगो सीड कॅन प्रोड्यूस मँगो प्लांट. कॅट असेल, डॉग असेल, ह्युमन बिंग असेल, हॉर्स असेल, टायगर असेल, स्वतःसारखे सजीव तयार करणं म्हणजे रिप्रोडक्शन. टू प्रोड्यूस आयडेंटिकल कॉपीज, क्लोन, स्वतःसारखे. टू प्रोड्यूस न्यू इंडिव्हिज्युअल्स सिमिलर टू देमसेल्व्स कॉल्ड रिप्रोडक्शन. आणि रिप्रोडक्शनची गरज काय, नीड ऑफ रिप्रोडक्शन. टू रेस
अँड कंटिन्युटी ऑफ स्पेसीज म्हणजे स्वतःच्या व्हरायटीचं प्राणी किंवा वनस्पतीची स्वतःची जात टिकवून ठेवण्यासाठी. कंटिन्युटी ऑफ स्पेसीज अँड फॉर addition of number in an population which can delay due to death, मृत्यूनं कमी झालेली संख्या भरून काढण्यासाठी कंटिन्युटी ऑफ स्पेसीज अँड रेस म्हणजे स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी, त्याचबरोबर कॉम्पिटिशन मध्ये टिकून राहण्यासाठी, व्हरायटी टिकवून ठेवण्यासाठी आणि मृत्यूनं कमी झालेली संख्या भरून काढण्यासाठी रिप्रोडक्शनची गरज आहे. रिप्रोडक्शन डेफिनेशन महत्वाचे आहे. To produce new individuals similar to themselves, similar to their parents, स्वतःसारखे नवीन सजीव तयार करणं रिप्रोडक्शन. आणि रिप्रोडक्शनच्या दोन पद्धती. फर्स्ट वन इज द asexual reproduction and sexual reproduction. Reproduction takes place without the fusion of gamete. Gamete तयार होत नाही विदाउट द फ्युजन ऑफ गॅमेटला असेक्शुअल, विथ द फ्युजन ऑफ गॅमेटला सेक्शुअल लैंगिक प्रजनन. सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे लैंगिक प्रजनन, असेक्शुअल म्हणजे अलैंगिक प्रजनन. रिप्रोडक्शनच्या दोन पद्धती. असेक्शुअल रिप्रोडक्शन टेक्स प्लेस विदाउट द फॉर्मेशन अँड फ्युजन ऑफ गॅमेट्स. रिप्रोडक्शन टेक्स प्लेस with formation and fusion of gamete called sexual. इकडं without the fusion of gamete ला asexual आणि याच्या उलट with the fusion of gamete ला sexual. रिप्रोडक्शन हे सजीवांचं एक बेसिक प्रिन्सिपल आहे, मूलभूत तत्व आहे. बेसिक प्रिन्सिपल ऑफ लाईफ रिप्रोडक्शन. एक्सेप्ट पण याच्यामध्ये अपवाद आहेत. सर्व सजीव नवीन सजीवांना जन्म देतील असं नाही. एक्सेप्शन्स आहे. फॉर एक्झाम्पल म्युल्स. म्युल्स म्हणायचं, म्युल्स म्हणजे खेचर. हे कसं तयार होतं बघा म्युल्स. इफ मेल डॉंकी इज क्रॉस्ड विथ फिमेल हॉर्स. यांच्यामध्ये जर आपण क्रॉसिंग केलं, मेल डॉंकी म्हणजे गाढव हा की जो नर आहे याचा क्रॉस जर आपण हॉर्स घोडा जो आहे फिमेल याच्याबरोबर क्रॉस केल्यानंतर जो नवीन सजीव तयार होतो, न्यू लाईफ तयार होतो, नवीन सजीव तयार होतो, त्या सजीवाला काय म्हणायचं? म्यूल. बघा महत्वाचा शब्द लक्षात ठेवा, म्यूल्स. MULES असं स्पेलिंग आहे. ऑफ्टेन बाय क्रॉसिंग ऑफ मेल डॉंकी बेटा अँड फिमेल हॉर्स आहे. हॉर्स हा फिमेल आहे, डॉंकी हा मेल आहे. याच्यामध्ये क्रॉस केल्यानंतर नवीन सजीव तयार होतो, त्या सजीवाला म्यूल म्हणतात. बट म्यूल डज नॉट प्रोड्यूस न्यू इंडिव्हिज्युअल. पण म्यूल नवीन सजीवांना जन्म देत नाही. हा स्टराईल असतो, नपुंसकलिंग आहे. एक्सेप्शन बघा, रिप्रोडक्शन मध्ये काय सांगितलं की प्रत्येक सजीव नवीन सजीवांना जन्म देतो, नवीन सजीव तयार करतो. एक्सेप्ट अपवाद, एक्सेप्शन म्यूल्स. म्यूल्स हे मेल डॉंकी आणि फिमेल हॉर्स पासून तयार झालेले हायब्रिड आहेत. म्यूल्स डज नॉट, हा लिव्हिंग आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, बट डू नॉट प्रोड्यूस न्यू इंडिव्हिज्युअल्स. एक्सेप्शन. अँड सेकंड एक्झाम्पल, स्टराईल वर्कर बीज. मधमाशांचं जे पोळ आहे, हनी बीज, यामध्ये क्वीन राणी माशी असते, मेल ड्रोन्स असतात आणि वर्कर्स स्टराईल वर्कर बीज डज नॉट प्रोड्यूस न्यू इंडिव्हिज्युअल. रिप्रोडक्शन हे बेसिक प्रिन्सिपल आहे. बघा इथपर्यंत प्रत्येक सजीवांना एनर्जीची गरज आहे. सजीव काय करतात? ऊर्जेचा वापर करून नवीन प्रोडक्ट तयार करतात फॉर इटसेल्फ अँड अदर ऑर्गॅनिझम्स बाय ऑब्टेनिंग न्यूट्रिएंट फ्रॉम सराउंडिंग मीडियम, सॉइल, वॉटर, एअर, सनलाइट किंवा इतर प्राणी असतील तर, अँड प्रोड्यूस न्यू प्रोडक्ट, कन्स्ट्रक्ट देअर बॉडीज, ग्रोथ, डेव्हलपमेंट अँड यूज देअर ऑल वर्किंग सिस्टम, इंटेलिजन्स, ability, and but sand mounds and boulders.
ह्यांची सुद्धा ग्रोथ होते, बट नॉट कन्सिडर्ड एज लाईफ किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. ग्रोथ अँड डेव्हलपमेंट बेसिक प्रिन्सिपल आहे, सजीवांच्या मध्ये वाढ आणि विकास आहे. ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. रिप्रोडक्शन, ज्यांना जन्म आहे, जीव आहे, त्यास मृत्यू आहे, डाईज. बेसिक प्रिन्सिपल ऑफ लाईफ डेथ, त्यांचा मृत्यू होतो, डाईज. ऑर्गॅनिझम्स आफ्टर कंप्लीशन ऑफ ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, कंप्लीशन ऑफ लाईफ टाइम, लाईफ स्पॅन, त्यांचं आयुष्य संपल्यानंतर. प्रत्येक सजीवाला ठराविक आयुष्य आहे, काय वर्ष असतील, काय दिवस आहेत, काय वेळेला तास आहे. आफ्टर कंप्लीशन ऑफ लाईफ स्पॅन, organism loses its capacity to perform metabolism. Loss metabolic activities and decrease the function of other systems in an organism. सजीवांच्या मध्ये ज्या सर्व सिस्टीम आहेत, वर्किंग सिस्टीम, डायजेस्टिव्ह, रेस्पिरेटरी, सर्क्युलेटरी, नर्वस सिस्टीम असेल. प्लांट मध्ये ऍब्सॉर्प्शन ऑफ वॉटर, न्यूट्रिएंट, फोटोसिंथेसिस, रेस्पिरेशन. ऑल ऑर्गॅनिझम्स loses its capacity. कोणती कॅपॅसिटी नष्ट होते? loses, loss, decrease, loses its capacity to perform metabolism. means catabolism and anabolism. मेटाबॉलिझम ची प्रोसेस कमी कमी होत जाते, शेवटी बंद होते. and death is occur. death of organism is the basic principle of life. प्रत्येक सजीवाला मृत्यू आहे, मरण आहे, dies. Organisms, living things, loses its capacity to perform metabolism. And last one is the response. All organism gives response. Response म्हणजे काय? Nervous system. All organisms responds to external and internal stimuli. ज्या संवेदना असतात, external and internal stimuli. थर्मल मीन्स टेम्परेचर. सजीव, वनस्पती, प्राणी, मायक्रो ऑर्गॅनिझम, त्याच्यामध्ये ॲक्वॅटिक, रेप्टाइल्स, टेरिस्ट्रियल, आर्बोरियल, म्हणजे झाडावरती असतील, कीटक असतील, पक्षी असतील, वनस्पती असतील, प्राणी असतील, सगळ्या प्रकारचे सजीव हे काय करतात? रिस्पॉन्स देतात. रिस्पॉन्ड टू थर्मल, हाय टेम्परेचर, लो टेम्परेचर, कोल्ड, थंडीला प्रतिसाद देतात. सनलाइट, रेडिएशन, इन्फ्रारेड रेज, टेम्परेचरला प्रतिसाद देतात. केमिकल्स, स्टिम्युलाई गिव्ह रिस्पॉन्स टू केमिकल्स. अनेक प्रकारचे जे रासायनिक घटक आहेत त्यांना रिस्पॉन्स दिला जातो. सजीवांचं वैशिष्ट्य आहे रिस्पॉन्ड टू केमिकल्स. बायोलॉजिकल चेंजेस मीन्स इंटरनल चेंजेस. चेंज इन बॉडीज, काय बॉडीमध्ये बदल झाला, फिजिकल फॅक्टर मध्ये, केमिकल फॅक्टर मध्ये, बायोलॉजिकल चेंजेसला रिस्पॉन्ड केलं जातं.